जय महाराष्ट्र. या राज्यात सरकारमधले मंत्रीच सुरक्षित नाही, तिथं माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याच्या मुलीचा तर प्रश्नच येत नाही. मी आता राष्ट्रवादीच्या संदर्भात एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये अजितदादा आणि सुनेत्राताईच्या फोटोबद्दल विचारणा केलेली होती. तर मला सोशल मीडियावरती टॅग करून विचारल्या गेलं की अयोध्याच्या खुणाचा कट कारस्थान वगैरे. खरं तर मला हसायला आलं की माझ्यासारख्या गरीब पोरीच्या जगण्यानं मरण्यानं कोणाला फायदा नुकसान काय होणार आहे असो, पण इतिहास पाहता माझ्यावरती जे हल्ले झाले त्या संदर्भात माझी कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये किंवा महिला आयोगामध्ये माझी तक्रार नोंद करून घेतली नाही, उलट माझ्यावरच गुन्हे दाखल केले. हा इतिहास पाहता आजही जर पोलीस स्टेशनला गेलं तर माझा कुठलाही गुन्हा दाखल केला जाणार नाही किंवा माझी तक्रारही घेतल्या जाणार नाही, हे मला याची गॅरंटी आहे. कारण तर या राज्यामध्ये जो कायदा आहे तो कुठल्या तरी वेशीला टांगलेला आहे किंवा कुठल्या तरी धाब्यावरती बसवलेला आहे, हे आम्हाला मागच्या ह्या काही वर्षांमध्ये आम्हाला कळून चुकलेलं आहे. खरं तर मी मरणाला घाबरत नाही, पण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे आत्ताच माझे वडील गेलेले आहेत. माझ्यावरती माझ्या आईची जबाबदारी आहे, माझ्या भावाची जबाबदारी आहे. भाऊ तो स्वतःला सांभाळून घेईल, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, पण माझ्या वयस्कर आईला सांभाळा. माझं जर पोस्टमध्ये म्हटल्यासारखं काही बरं वाईट झालं तर इतकीच माझ्या आप्तेष्टांना विनंती आहे, माझ्या आईला सांभाळा. बाकी मी मरणाला घाबरत नाही आणि मी खरं बोलायला पण आणि सरकारवरती आणि सरकारला प्रश्न विचारायला पण मी घाबरत नाही. तुर्तास इतकंच. जय महाराष्ट्र.